मागील भागात आपण देवयानी आणि कच यांची प्रेम कहाणी ऐकली. आजच्या भागात पाहूया देवयानीचे पुढे काय झाले. कचने देवयानीला दिलेला शाप खरा ठरतो की खोटा? चला तर मग ऐकूया आजची कथा. कच गेल्यानंतर देवयानी व्यथित मनाने जीवन जगू लागली. एके दिवशी देवयानी राजकुमारी शर्मिष्ठा सोबत जंगलात स्नान करण्यासाठी गेली. राजकुमारी शर्मिष्ठा ही असुर राजा वृषपर्वाची कन्या होती. राजा वृषपर्वा याने गुरु शुक्राचार्यांचा खूप आदर केला आणि त्यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यात ओळख आणि मैत्री होती. एके दिवशी मुली अंघोळ करत असताना जोरदार वारा वाढू लागला. त्यामुळे नदीबाहेर ठेवलेले त्यांचे कोरडे कपडे इकडे तिकडे विखुरले. जेव्हा देवयानी नदीतून बाहेर आली आणि कपडे घातले तेव्हा तिने चुकून शर्मिष्ठाचे कपडे घातले. वाऱ्यामुळे सर्व कपडे एकमेकात मिसळले. त्यामुळे देवयानीने ही चूक केली. देवयानीने आपले कपडे घातले असल्याचे पाहून शर्मिष्ठा चिडून म्हणाली, राजकन्याचे कपडे घालून तू राजकन्या होणार नाहीस. तुझे वडील माझ्या वडिलांचे सेवक आहेत, म्हणून तू सुद्धा दास आहेस. देवयानी खूप सुंदर मुलगी होती. राजकन्याचे कपडे घालून तिचे सौंदर्य आणखी वाढले होते. शर्मिष्ठा ही सुंदर होती, पण देवयानीच्या स्त्री स्वभावामुळे तिला त्याचा हेवा वाटत होता. स्नान करून परत येत असताना क्रोध आणि मत्सराने भरलेल्या शर्मिष्ठाने देवयानीला कोरड्या विहिरीत ढकलले आणि तिच्या दासींसोबत नगरात परतली. विहीर फार खोल नव्हती, त्यामुळे देवयानी वाचली, पण तिला त्या विहिरीतून बाहेर पडता आले नाही. पडल्यामुळे झालेल्या दुखापतीने विवळत असलेली देवयानी मदतीची याचना करू लागली. योगायोगाने त्याच जंगलात तरुण राजा ययाती शिकार करत होता. राजा ययाती हा महान प्रतापी राजा नहुषाचा पुत्र होता. ययाती विहिरीजवळून गेला तेव्हा त्याला देवयानीचा रडण्याचा आवाज आला. राजा ययातीने देवयानीचा हात धरून तिला विहिरीतून बाहेर काढून तिचे प्राण वाचवले. राजा ययाती हा देखणा माणूस होता. त्याच्या सुंदर व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन देवयानी म्हणाली, तू माझा हात आधीच धरला आहेस, आता सोडू नकोस. मला तुझी पत्नी म्हणून स्वीकार. ययातीही देवयानीच्या तारुण्यात मोहित झाला होता. देवयानी ही गुरु शुक्राचार्यांची कन्या आहे हे कळल्यावर तो गोंधळला. ययातीने देवयानीला सांगितले की त्याला देवयानीशी लग्न करायचे असले तरी गुरु शुक्राचार्य हे नाते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे मी हे लग्न करू शकत नाही. असे बोलून राजा ययातीने दुःखी मनाने देवयानीचा निरोप घेतला. आयुष्यात दुसऱ्यांदा देवयानीचा अपमान झाला. अपमान, शोक आणि दुःखाच्या सागरात बुडालेली देवयानी विहिरीजवळ बसून रडू लागली. दुसरीकडे संध्याकाळी देवयानी जंगलातून परत न आल्याने शुक्राचार्य चिंतेत होते. शुक्राचार्य देवयानीला शोधण्यासाठी निघाले. जेव्हा त्यांना देवयानी जंगलात दिसली तेव्हा तिची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले. देवयानीचे कपडे मलिन झाले होते, तिचे शरीर दुखत होते आणि तिचा सुंदर चेहरा अश्रूंनी भिजला होता. आपल्या लाडक्या मुलीची ही अवस्था पाहून शुक्राचार्यांना खूप दुःख झाले. त्यांनी देवयानीला विचारले की तिची दयनीय अवस्थेला कोण जबाबदार आहे. देवयानीने राजकुमारी शर्मिष्ठाबद्दल सांगितले आणि सांगितले की राजकन्याने मला नोकराची मुलगी म्हटले आणि माझा अपमान केला. जोपर्यंत राजकुमारी शर्मिष्ठा माझी दासी होत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही. ही एक नकोशी इच्छा होती, परंतु गुरु शुक्राचार्य आपल्या लाडक्या मुलीला या परिस्थितीत पाहू शकत नव्हते. शुक्राचार्यांनी राजा वृषपर्वाला संदेश पाठवला की जोपर्यंत राजकुमारी शर्मिष्ठा देवयानीच्या इच्छेनुसार देवयानीची सेवक होत नाही तोपर्यंत तो त्याच्या राज्यात परतणार नाही. वृषपर्व राजाला माहित होते की गुरु शुक्राचार्यांशिवाय असुरांचा पतन निश्चित आहे. राजकुमारी शर्मिष्ठा हिलाही हे माहित होते. त्यामुळे तिच्या वंशासाठी आणि राक्षस वंशाच्या फायद्यासाठी तिने शेवटी देवयानीचे सेवक होण्याचे मान्य केले.
दिवस जाऊ लागले. एके दिवशी देवयानी त्याच जंगलात फिरत असताना तिची पुन्हा राजा ययातीशी भेट झाली. देवयानी आणि ययाती दोघेही एकमेकांना पाहून खूप आनंदित झाले. यावेळी देवयानी ययातीला घेऊन पिता शुक्राचार्य यांच्याकडे पोहोचली आणि ययातीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. गुरु शुक्राचार्यांनी देवयानीची इच्छा मान्य केली, पण ययाती समोर एक अट ठेवली की ययातीमुळे देवयानीच्या डोळ्यातून एकही अश्रू वाहू नये. ययातीने ही अट आनंदाने मान्य केली, म्हणून देवयानी आणि ययातीचे लग्न झाले. देवयानीशी विवाह केल्यानंतर राजा ययाती आपल्या राज्यात प्रतिष्ठानपूर म्हणजेच आधुनिक अलाहाबाद शहर येथे परतला आणि आनंदाने राहू लागला. दासी राजकन्या शर्मिष्ठा ही देवयानी सोबत आली. दासी असूनही शर्मिष्ठा राजकन्या असल्याने तिलाही राहण्यासाठी छानसा महाल देण्यात आला होता. एके दिवशी शर्मिष्ठा आपल्या बागेत फिरत असताना तिला जवळून जात असलेला राजा ययाती दिसला. त्याला कच्च्या शापाचा प्रभाव म्हणा किंवा शर्मिष्ठेचे सौंदर्य म्हणा किंवा पद्धतीचा खेळ म्हणा, राजा ययाती शर्मिष्ठेच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. शर्मिष्ठाही ययातीकडे आकर्षित झाली होती. शर्मिष्ठाने ययातीला तिच्या भावनांचा आदर करून लग्न करण्याची विनंती केली. ययातीची ही इच्छा होती, पण देवयानीला हे कळले तर खूप राग येईल हे त्याला माहित होते. देवयानीला दुखापत झाली तर गुरु शुक्राचार्यांचा कोप ययातीवर पडेल. शर्मिष्ठा ययातीला सांगते, राजधर्मानुसार दोघांच्याही भावना समान असतील तर राजाने राजकन्येशी लग्न करावे हे अजिबात अयोग्य नाही. आम्हा दोघांच्याही मनात एकच भावना आहेत, त्यामुळे न डगमगता लग्न करावं. अखेरीस ययाती शर्मिष्ठाच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आणि दोघांनीही गंधर्वाशी गुपचूप लग्न केले. काही दिवसांनी देवयानी गरोदर राहिली आणि तिला यदू आणि तुर्वस्तू असे 2 पुत्र झाले. दुसरीकडे शर्मिष्ठाने 3 पुत्रांना जन्म दिला, पुरु, अणु आणि द्रुह्यू. ययाती हा शर्मिष्ठाच्या मुलांचा पिता असल्याचे देवयानीला कळल्यावर तिने शुक्राचार्यांना ही गोष्ट सांगितली. संतप्त झालेल्या शुक्राचार्यांनी राजा ययातीला ताबडतोब वृद्ध होण्याचा शाप दिला. शुक्राचार्यांनी ययातीला दिलेला शाप आपला तरुण देखणा नवरा आता कुरूप म्हातारा झाला हे पाहून देवयानीला वेदना झाल्या. देवयानीने पिता शुक्राचार्यांना त्यांचा शाप परत घेण्याची विनंती केली. शुक्राचार्य म्हणाले, माझा शाप परत जाऊ शकत नाही. होय, ययातीच्या कोणत्याही पुत्राने स्वेच्छेने ययातीला आपले तारुण्य दिले तर ययाती पुन्हा तरुण होईल. आनंदात बुडालेले ययातीचे मन तारुण्याच्या आनंदाने भरले नाही. मोठ्या आत्मविश्वासाने तो आपला मोठा मुलगा यदूकडे गेला आणि तारुण्य देण्यास सांगितले. यदूने ययातीला नकार दिला. त्याचप्रमाणे तुर्वस्तू, अणु, द्रुह्यू यांनीही ययातीची विनंती नाकारली. शेवटी ययातीने आपल्या धाकट्या पुत्र पुरूची विनवणी केली. पुरूने आनंदाने वडिलांची आज्ञा पाळली आणि त्याला तारुण्य दिले. त्याच क्षणी ययाती पुन्हा तरुण झाला आणि पुरू वृद्ध झाला. ययातीने 100 वर्षे आनंदाने तरुणपणाचा उपभोग घेतला. 100 वर्षे पूर्ण होऊनही जेव्हा ययाती अतृप्त दिसला तेव्हा तो विचार करू लागला. त्याला समजले की इच्छांना अंत नसतो. जे हवे ते करा, परंतु नंतर एक नवीन इच्छा निर्माण होते. अशा इच्छांच्या मागे धावणे व्यर्थ आहे. म्हणून ययातीने आपला मुलगा पुरूकडे परत जाण्याचा आणि तारुण्य परत करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पुरूला त्याच्या वडिलांची इच्छा कळली तेव्हा तो म्हणाला, माझ्या वडिलांची आज्ञा पाळणे हे माझे कर्तव्य आहे. जर तुम्हाला हवे असेल तर आणखी काही काळ आनंद घ्या, मला काही अडचण नाही. हे ऐकून ययातीला खूप अपराधी वाटले. गुरुच्या औदार्याने ययाती खूप प्रभावित झाला आणि सर्वात लहान असूनही पुरूला त्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. ययातीने त्याचे तारुण्य पुरूला बहाल केले
जुन्या स्वरूपात परत आल्यानंतर ययातीने देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यासोबत राज्य सोडून संन्यास घेतला. पुढे राजा ययातीच्या 5 मुलांनी 5 महान राजवंशाची स्थापना केली. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सुबोध स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.